आरोग्य विभाग बाब क्रमांक 124 पृष्ठ क्रमांक 90। अध्यक्ष महोदय, आपण बघतोय की आजकाल वयोवृद्धच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। अध्यक्ष महोदय, धाराशिव सारख्या ठिकाणी कॅथ लॅब गेल्या अनेक वर्षापासून नव्हती। 2023च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये धाराशिव येथे कॅथ लॅब उभारण्यासाठी जवळपास 18 कोटी रुपये आरोग्य विभागाने मंजूर केले आणि त्याला अट घातली होती की 1 वर्षात काम पूर्ण झालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, 2024च्या ऑक्टोबरमध्ये काम पूर्ण होणं गरजेचं अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ती कॅथ लॅब चालू नाही। 10 बेडचं आयसीयू कार्डियाक कॅथ लॅब हे धाराशिवला मंजूर असताना काम पूर्ण झालं असताना अद्यापपर्यंत कॅथ लॅब चालू नाही आणि गोल्डन आवरमध्ये जर त्या रुग्णाला उपचार मिळाले नाहीत तर आमच्या धाराशिव जिल्ह्यातून तुमच्या सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच पेशंटना यावं लागतं आणि हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दवाखान्यापर्यंत सुद्धा तो पेशंट पोहोचू शकत नाहीत। त्यामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत। अध्यक्ष महोदय, 2024च्या त्या कॅथ लॅबच्या जे कामासाठी ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटरची अडचण होती, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून मंजुरी दिली होती, परंतु ह्या स्थगितीच्या राजकारणामध्ये त्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगित दिल्यामुळे ते काम अपूर्ण राहिलं। 25-26 मध्ये परत मंजुरी दिलेली आहे। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री बसलेले आहेत, त्यांचं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे। माहिती त्यांना एवढीच विनंती करायची की हे ट्रान्सफॉर्मरचं आणि जनरेटरचं काम आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आलेलं आहे, त्यांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, हे तात्काळ चालू करून गेल्या 2-3 वर्षात अनेक रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत, तर हे काम लवकरात लवकर चालू करून धाराशिवची कार्डियाक कॅथ लॅब लवकरात लवकर चालू करावी यासाठी आपण स्पष्ट निर्देश द्यावेत। त्याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय, धाराशिव येथे आरोग्य विभागामार्फत MRI मशीन मंजूर होती। हे सरकार बदलल्यानंतर ती MRI मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा काही प्रमाणात प्रयत्न झाला, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे दबाव टाकल्यामुळे तो निर्णय शासनाला परत बदलावा लागला। परंतु ती MRI मशीन काम पूर्ण होऊन सुद्धा फक्त कमिशनरच्या सहीसाठी गेल्या अनेक दिवसापासून फक्त सही राहिली। मग आपण गतिमान सरकार म्हणतोय, MRI साठी एखाद्या टेस्टला रुग्णांना बाहेर खाजगी ठिकाणी जावं लागतं, सोलापूर सारख्या लातूर सारख्या ठिकाणी जावं लागतं। आपलं काम पूर्ण होऊन सुद्धा फक्त कमिशनरची सही राहिली। एवढं गतिमान सरकारमुळे आपण बोलतो, ही सही कधी होणार आणि MRI धाराशिवची MRI मशीन कधी चालू होणार, ह्याचं उत्तरात मंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबरीनं 500 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल धाराशिवला मंजूर झालं, त्याला निधीची तरतूद नव्हती। अनेक वेळा विधानसभेत आवाज उठवला, त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत त्या ठिकाणी निधीची तरतूद झाली, परंतु अद्यापपर्यंत त्या 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचं काम चालू झालेलं नाही। हे सुद्धा काम लवकरात लवकर चालू होणं गरजेचं आहे, असंही आपल्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे। अध्यक्ष महोदय, अन्न नागरी पुरवठा महोदय